कोणाची वाट बघायलास का तू? हो अगं एक जण येणार होते पण दिसत नाही आहेत कुठे. मी त्यांना कॉल करून बघते. हां हां हॅलो, मी आली आहे गेट जवळ. कुठे आहात तुम्ही? हो 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 तुम्ही दिसलात मला. मी इकडे इकडे पलीकडे उभा आहे. तुम्ही रस्ता क्रॉस करून याल का इकडे? हा बघा, हा इकडे. हा बरं बरं ठीक आहे. कमळी थँक्यू सो मच. ऋषी सरांना पण थँक्यू सांग. होय बाय. बाय. हॅलो. हे बघा ती एकटीच आहे. हो मॅडम, दिसली मला. मी माझ्या गाडीच्या बाहेर हात काढेन आणि तुला खुणावेन तेव्हा तू जायचंस. ठीक आहे मॅडम. कुणाला भेटायला गेली ही? कोण आहे हा माणूस? बघून घ्या सर, हेच आहे ना? हेच आहे ते स्केच. स्केच आर्टिस्ट आहे. या मुलीचं स्केच आर्टिस्ट वाल्याकडे काय काम असेल? सर हे स्केच इतकं इम्पॉर्टंट आहे का? नाही म्हणजे तुम्ही इतक्या घाईघाईत आलात म्हणून विचारलं. खूप महत्वाचं आहे हे स्केच. एका बापाने त्याच्या हरवलेल्या मुलीला शोधण्यासाठी बनवलेलं स्केच आहे. काय बोलताय? गेली 18 वर्ष ते या मुलीला शोधतायत. मग ती मुलगी खरंच खूप नशीबवान असणार आहे. देव करो आणि त्यांना त्यांची मुलगी लवकर मिळो. मिळेल मिळेल. एक मिनिट, मी बघू का? तुम्ही काय म्हणालात? हिला हिचे वडील शोधतायत? तुम्ही बघितलं या मुलीला? अहो सर, ही मुलगी याच कॉलेजमध्ये शिकते. या कॉलेजमध्ये? हो. कमाल आहे. मॅडम तुम्ही एक काम कराल का? या मुलीला इथे बाहेर घेऊन याल का? म्हणजे या स्केच प्रमाणे ती मुलगी दिसते की नाही हे मला बघता येईल. लगेच तिच्या वडिलांना फोन करता येईल. तेवढंच आपल्या हातून पुण्याचं काम होईल. प्लीज. ऐक ऐक, आता ती निघते. आई, अगं किती काळजी करशील? ते म्हणालेत ना मी स्वतः स्केच घेऊन येतो म्हणून. त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवूया, येतील ते. तू एक काम कर ना, तू त्याला फोन लाव बरं. हो. लागला? नाही, फोन उचलत नाही आता. अरे असं कसं फोन उचलत नाही? राजन, मला कसली तरी भीती वाटतेय. तो फोन का उचलत नसेल? कशाला उगाच डोक्याला त्रास करून घेतेस? ते बिझी असतील किंवा ड्राईव्ह करत असतील म्हणून फोन उचलता येत नसेल त्यांना. रक्ताचं थारोळ. रागिणीचा मेसेज. हॅलो आई, ही मुलगी अन्नपूर्णाची नात नाही. हॅलो रागिणी, हा बोल. आई कुठे आहेस तू? तुला माझा आवाज ऐकायला येत नव्हता म्हणून मी तुला SMS केला. तू बघितलास? हो, आत्ता बघितला मी. पण मला सांग, तुला कोणी सांगितलं ग की ती मुलगी अन्नपूर्णाची नात नाही म्हणून? आई, राजन आणि ती म्हातारी दोघं जण बोलताना मी स्वतः ऐकलंय. काय? आपलं स्केच तिच्याकडे गेलं आणि तिचं स्केच आपल्याकडे आलंय. आता तो स्केच आर्टिस्ट तिचं स्केच तिला देऊन आपलं स्केच तो राजनला देणार आहे. म्हणजे याचा अर्थ राजनच्या मुलीचं खरं स्केच आता स्केच आर्टिस्टकडे आहे. हो, तर आता ना आपण चल पटकन निघूया आणि त्या स्केच आर्टिस्टकडून स्केच घेऊन येऊया ना. विषय संपला. ते शक्य नाही, कारण आता तो हॉस्पिटलमध्ये गेलाय. आता त्याला काय झालंय? त्याला नाही, मग त्या मुलीला झालंय. काय? अगं माझ्या बरोबर पोरगी होती, तिचा ऍक्सिडेंट झाला. कसं काय?
अगं पण तुला पक्की खात्री आहे तीच होती ती? अगं मी माझ्या डोळ्याने बघितलंय, तीच मुलगी होती ती. अगं मग कुठं आहे ती? लय लागलंय काय तिला? लागलंय काय? अगं खूप रक्त सांडलं होतं तिचं. नशीब एका माणसाने उचलून गाडीत टाकलं आणि पक्का जवळच्या हॉस्पिटलला नेलं असेल. निघे चल, आपल्याला गेलं पाहिजे. तिच्या घरच्याच बी कळलं पाहिजे. चल होय कमळे, ऋषी सरसने बी सांगायला पाहिजे. होय. ऋषी, ऋषी, कॉफी आणलीये. ऋषी फोन वाजतोय तुझा. बघ ना मग कोण आहे. हॅलो ऋषी सर, अहो मी स्टाफ रूम मध्ये आलो तेव्हा तुम्ही तिथनं बाहेर पडला म्हणून मी अगं कमळी, मी राधिका बोलतेय. काय म्हणते, कशी आहेस? राधिका वहिनी, मी ठीक आहे. ऋषी सर कुठे आहेत? अगं तो ना जरा फ्रेश व्हायला गेलाय. तू बोल ना, काही अर्जंट काम होतं का? मी सांगते त्याला. मग बाकी कशी आहेस? मी बरी आहे. ठीक आहे, मी नंतर करतो सरांना फोन. बरं, हां बाय. हॅलो हॅलो. काय आलं, कोण होतं? दुसरं कोण असणार? कमळी. अच्छा दे. काय बाबा, फोन बी न्यायला लागले आता कमळीचे. हा नाही म्हणजे प्रगती आहे. मी तुला सांगितलेलं ऐकतोयस, चांगलं वाटलं मला. एक मिनिट, परीक्षा सुरू आहेत. स्टुडंट्सना डाऊट असतात म्हणून ते फोन करतात. दे इकडे. डाऊट्स असतात म्हणून फोन केलाय ना? मग एवढी काय घाई आहे? ठीक आहे, कर ना मग आरामात. ए वहिनी फोन दे. अरे हो, घे, पण आधी कॉफी पी. हा पितो. अगं तुझा मेसेज वाचायच्या आधीच मी माझं ठरलेलं काम करून मोकळी झाले होते. आई तू सगळी वाट लावलीस, तुला कळतंय का? आई पोलीस इन्क्वायरी झाली ना तर तुला अरे गप्पा बस गं, असं काही एक होत नाही. स्केच आर्टिस्टने जर राजनला कॉन्टॅक्ट केला मग काय करायचं? बोल. हे बघ, हे काम तू करू शकतेस. ठीक आहे, ठेव फोन, ठेव. चल बाय. ए सुजाता, ऐक. मी तुला जे सांगते ते करायचं आहे. त्याचा जो मोबदला तुला हवाय तो मी तुला दे. ठीक आहे मॅडम, सांगा ना. हे बघ, हो पण मॅडम. तुला जे सांगितलं ते करायचं नाही का? ठीक आहे. आई येईल तो. अगं पार्वती ताई, काय झालं? अशा कशा पडलात? काय झालं? सुजाता, अगं किती लागले तुला? अशी कशी पडलीस? पार्वती चांगलंच ताई, खरचटलंय. लवकर हळद घेऊन या पटकन. खरंच राजन, तिला खूप लागलंय. आपण एक काम करूया, आपण डॉक्टरला बोलूया. तू जरा फोन दे, मी डॉक्टरला फोन करते. दे. हे घे. मिळाली की नाही हळद? करा ना. दुखतंय का ग खूप?